कोणी स्वतःसाठी राजमहल बांधलं तर कोणी दुसऱ्यासाठी ताजमहल बांधलं. आयुष्याचा आरामदायी ऐशाराम व्हावं म्हणून कोणी सोनेरी महल बांधलं. मात्र दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकासाठी राजगृह नावाचं घर बांधलं. बाबासाहेब म्हणतात, जेव्हा अस्पृश्य म्हणून सर्व जगाने मला नाकारलं होतं तेव्हा ह्या पुस्तकांनीच मला आपलं केलं. पुस्तकांची आवड बाबासाहेबांना बालपणापासूनच होती. बहिणीचे दागिने गहाण ठेवून बाबासाहेबांचे वडील रामजी आंबेडकर बाबासाहेबांना संध्याकाळपर्यंत पुस्तक आणून देत होते, ही याची प्रचिती होती. 27 मार्च 1916 साली कोलंबियातून बाबासाहेब पत्र लिहितात की मुंबईमध्ये गोखले आणि फिरोजशाह मेहता यांच्या पुतळ्यांच्या आणि स्मारकांच्या ऐवजी त्यांचे ग्रंथालय उभा करा. मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या शहरात एकही ग्रंथालय नसणं ही लज्जास्पद गोष्ट आहे, असे बाबासाहेब म्हणतात. राजगृह हे पुस्तकासाठी बांधलेलं घर होतं. त्यामध्ये रोमन पद्धतीचे खांब, वाचण्यासाठी लागणारी मोकळी हवा, पुस्तकाच्या 2 रॅकमधील अंतर, हे सर्व काही होतं. एकदा बाबासाहेबांच्या राजगृहातील ग्रंथपाल रेगे यांनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला की वाचनाची सिद्धी बाबासाहेब नेमकं तुम्हाला कुठून प्राप्त झाली. तेव्हा बाबासाहेब म्हणतात, परळच्या चाळीमध्ये अत्यंत हालाकीचे दिवस काढले. रात्री पूर्ण आरडाओरडा चालत असे, त्यामुळे मी लवकर झोपी जाऊन 2 वाजता रात्री वाचायला सुरुवात करायचो. पण पुन्हा सकाळी 5 वाजले की पाण्यासाठी आरडाओरडा, होणारी लगबग, तोच गर्दी आणि तीच गोंधळ व्हायचे. बाबासाहेबांनी कोलंबियापासून ते भारतामध्ये आल्यावरती त्यांचा नुसता शोध सुरू राहायचा की कोणाकडे कोणता पुस्तकांचा चांगला साठा असेल, याचा शोध त्यांचा प्रत्येक दिवशी वाढतच राहिला. आपल्या मौल्यवान ग्रंथांचा साठा शेवटी त्यांनी आपल्या सिद्धार्थ महाविद्यालयाला दिला. हे बाबासाहेबांचं ग्रंथप्रेम आपल्यामध्ये रुजलं पाहिजे. बाबासाहेबांनी ग्रंथ निर्मितीतून किती मोठी क्रांती केली आणि आज आपल्याला त्याचा किती फायदा होत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या बाबासाहेब नावाच्या पुस्तक प्रेमीला खरंच विनम्र अभिवादन.